आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी TV9 मराठीची LED व्हॅन देखील वारकऱ्यांसोबतच पंढरीची वारी करते। TV9च्या या उपक्रमामध्ये वारकऱ्यांचं मनोरंजन तर होतच आहे, शिवाय आवश्यक वस्तूंचं वाटप देखील केलं जात आहे। TV9 मराठीकडून वारकऱ्यांच्या सुविधेसाठी त्यांना जूट बॅग, छत्री तसंच पितांबरीकडून विठ्ठल उपासना मसाला अगरबत्ती देखील भेट म्हणून देण्यात येते। विठू माऊलीचं स्पेशल पार्टनर लुपिन या कंपनीकडून वॉलीलूप जेल आणि स्प्रे भेट म्हणून देण्यात येते। हाती पताका देऊ तसे पंढरीला जाऊ, याच्या हाती पताका देऊ तसे पंढरीला जाऊ। आज माऊली छान अभंग गायला, टीव्ही होती ना ती छोटीशी भेट आहे। बोला पंढरी गे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की। पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट। तुळशीच्या सुगंधाने युक्त पितांबरी देवभक्ती विठ्ठल उपासना अगरबत्तीने उपासना विठ्ठलाची, ध्यास देवभक्तीचा। बोला पुंडरी TV9 चा जो कार्यक्रम आहे विठू माऊली याचे स्पेशल पार्टनर लुपिन कंपनी, या लुपिन कंपनीनं वॉलीलूप हे जेल आणि स्प्रे हे आपल्याला दिलेलं आहे। याच्यामुळे काय होतं, आपले सगळे स्नायूंना एकदम आराम मिळतो, तेव्हा हे आपल्या गुडघ्याला लावा। बोला पंढरीनाथ भगवान की जय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी आता पंढरीच्या वेशीवर येऊन पोहोचलेत। वारीमध्ये अनेक किलोमीटर चालून थकलेल्या पायांना काहीसा आराम मिळावा यासाठी तेलानं मसाज करून दिला जातोय। पितांबरीकडून विशेष आयुर्वेदिक तेलानं तरुण सेवेकरांकडून देखील आता ही सेवा दिली जात आहे। वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा आहे अशा भावना हे तरुण व्यक्त करतायत। पंढरपूरची वारी म्हणजे संतांचा उत्सव। या उत्सवामध्ये झी टॉकीजनं विशेष उपक्रम राबवलाय। झी टॉकीजनं 2 भव्य कॅन्टर ट्रकची उभारणी करून त्या ठिकाणी 12 फूट उंचीच्या विठोबा आणि रुक्मिणीच्या मूर्तींची स्थापना केली आहे, ज्यामुळे वारीमध्ये एक विशेष आकर्षण देखील निर्माण झालंय। वारीच्या 21 दिवसांच्या या प्रवासामध्ये झी टॉकीजची टीम 300 दिंड्यांसह सहभागी झाली आहे। विशेष म्हणजे प्रत्येक वारकऱ्याच्या मदतीनं कॅन्टर ट्रकवर माऊलींची वस्त्र आणि रुक्मिणीची साडी बनवण्याचं नियोजन देखील करण्यात आलं होतं। सर्व वारकऱ्यांनी केलेल्या या श्रमदानामुळे माऊलींची अतिशय सुंदर अशी वस्त्र तयार झाली आहेत। आता ही वस्त्र विठ्ठल रुक्मिणीला अर्पण केली जात आहेत। मी आता या हातमागावर बसलेलो आहे। पैठणीची निर्मिती जी आहे ती शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली आहे आणि ही पैठणी पूर्ण वारीमध्ये ज्यांनी या हातमागावरती बसून विणण्याचं काम केलं ते महेंद्र भाऊ माझ्यासोबत आहेत। महेंद्र भाऊ नमस्कार। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। माऊली मला सांगा, ही पैठणी विणण्याचं एवढं अवघड काम मी पाहतोय, एक एक धागा विणावा लागतोय, काय सांगाल हे पैठणीचा विणण्याचा अनुभव नक्की काय? की ही साडी जी आहे ही बनवायला 27 दिवस लागतं, साधारण 1 महिना। तर आपण ही साडी वारीमध्ये तयार करत आहोत। तर ही साडी आज 13 दिवस कंप्लीट होत आहे, तर आज 13व्या दिवशी ही साडी पूर्ण होणार आहे। तर म्हणजे पूर्ण अशी होणार आहे की मलाच कळलं नाही की ही 13 दिवसात 1 महिना लागणारी साडी 13 दिवसात पूर्ण कशी काय झाली। तर जणू काही माझ्यावरती पांडुरंगाची कृपा झाली असं मी समजतो आणि वारकऱ्यांनी मला जो काही हातभार लावला त्यामुळे ही पैठणी 1 महिना लागणारी पैठणी 13 दिवसात पूर्ण झाली।
बापरे माऊली, हा एक खूप वेगळा साक्षात्कार झालेला आहे माऊलींना. आणि मला एक सांगा, विठुरायासाठी आपण अंगवस्त्र तयार करतोय, तर त्या अंगवस्त्राविषयी काय सांगाल? विठुरायाला अंगवस्त्र आणि रुक्मिणी मातेला साडी तयार करत आहो. तर मला खूप खूप आनंद झाला आहे की माझ्याकडून ही विठोबा आणि रखुमाईला वस्त्र तयार करून घेत आहे. राज्य सरकारनं वारकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. वारकऱ्यांना पेन्शन योजनेची घोषणा केल्यानंतर वारकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. लाडकी बहीण अंतर्गत 1500 रुपये मिळत असतील तर वारकऱ्यांना किमान 1000 रुपये मिळावेत अशी वारकऱ्यांची अपेक्षा आहे. ऐन वारीच्या वेळीच वारकरी पेन्शन योजनेची घोषणा केल्याबद्दल वारकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत. पंढरीच्या वेशीवर हजारो वारकऱ्यांचा मेळावा जमलेला आहे आणि चंद्रभागेत स्नान करून आता विठ्ठलाच्या दर्शनाला ते निघालेले आहेत. काही वारकरी आपल्या सोबत आहेत. माऊली, किती वर्ष वारी करता? 17 वर्ष झाले. पेन्शन मिळणार आहे माहिती आहे का? हो माहिती आहे. मग आता आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री येणार आहेत पंढरपुरात, काय सांगायचंय मुख्यमंत्र्यांना? काय सांगायचं, आपले आहे ते व्यवस्थित चाललेले आहे. अशीच आपल्याला सुख सुविधा भेटली पाहिजे सर्वांचं, म्हणजे सर्वांना अशाच नियोजन केलेले बरोबर आहे. असं चालत राहावं वारंवार, असेच आमचे भगवंत. तुम्ही किती वर्ष वारी केली माऊली? 15 वर्ष वारी केली. वारकऱ्यांना पेन्शन द्यावी असं वाटतंय का तुम्हाला? वाटतं. किती मिळालं पाहिजे पेन्शन? 1000 रुपये 1000 रुपये महिन्याला? महिना. 1000 रुपये महिना. 1500 रुपये लाडकी बहीणला मिळत आहेत, तुम्हाला 1000 चालतील होय? आम्हाला 1000 रुपये झाले. त्यामुळे पेन्शन योजनेसंदर्भात वारकऱ्यांमध्ये उत्साह तर आहेच, त्याशिवाय चंद्रभागा ही प्रदूषण मुक्त झालेली आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे नमामि चंद्रभागा हा उपक्रम महाराष्ट्र शासन वारकऱ्यांपर्यंत अधिकाधिक कसा पोहोचवता येईल याकडे त्यांचं लक्ष आहे. चंद्रभागा तीरावर पंढरपूरमध्ये यंदा 20 ते 22 लाख वारकऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या या पायी वारीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन देखील सज्ज आहे. हाथरसमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष खबरदारी देखील घेतली जाते. शेकडो स्वयंसेवक वारकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी पंढरपूरच्या कानाकोपऱ्यामध्ये तैनात करण्यात आले. होल्ड अँड रिलीज या पद्धतीचा अवलंब करत गर्दी नियंत्रित केली जाते. यासाठी खास पंढरपूर वारी मॉडेल राबवलं जात आहे आणि या नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी. चंद्रभागेच्या तीरावरची वारकऱ्यांची ही गर्दी आपण बघतो आहोत. लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत आलेत आणि आपत्कालीन व्यवस्था म्हणजे नेमकं काय याचं जिवंत उदाहरण आज आपल्याला चंद्रभागेच्या तीरावरती बघायला मिळतं आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने अतिशय चोख व्यवस्था केलेली आहे, कारण हाथरसच्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रात सुद्धा परोपरीनं खबरदारी बाळगली जाते. चेंगराचेंगरीसारखी कुठलीही घटना होऊ नये त्याकरता पंढरपूर प्रशासन, सोलापूर प्रशासन हे अतिशय दक्ष आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीनं स्थानिक स्वयंसेवक हे सुद्धा आता सेवा कार्यामध्ये उतरलेले आहेत. ज्या पद्धतीने समोर आपण चित्र बघतोय की लाखो वारकरी हे आता सध्याच्या घडीला चंद्रभागेच्या तीरावरती आहेत. म्हणूनच ज्या वेळेस गर्दी होते त्यावेळेस स्वयंसेवकांकडनं काही ठिकाणी अशा पद्धतीने वारकऱ्यांना अडवलं जातं. त्यासोबतच काही वेगवेगळ्या युक्त्या सुद्धा या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जातात. त्यापैकी एक युक्ती म्हणजे जी समोर आपण बघतो आहोत की काही ठिकाणी वारकऱ्यांना रोखून धरायचं, पुढचा संपूर्ण प्रदेश, पुढचा संपूर्ण परिसर हा खाली करायचा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने वारकऱ्यांच्या जथ्यांना पुढे सोडायचं. दुसरी युक्ती ती म्हणजे वारकऱ्यांच्याच भक्तिभावाचा वापर करत या गर्दीला नियंत्रित करायचं. कॅमेरामन अमित शिकवणसह मनश्री पाठक, TV9 मराठी, पंढरपूर. आषाढी एकादशी, वारकरी आणि चंद्रभागा हे अतूट समीकरण आहे. चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झालेला वारकरी विठू नामाचा गजर करतो. चंद्रभागा म्हणजे विठ्ठल भक्तांचं श्रद्धास्थान. त्यामुळेच चंद्रभागा नदीच्या शुद्धीकरणाचं काम आता सरकारनं हाती घेतलंय. नमामि चंद्रभागा हा विशेष उपक्रम महाराष्ट्र सरकारकडून राबवण्यात येतोय. यासाठी भरीव तरतूद करत चंद्रभागा सुशोभीकरण आणि स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. चंद्रभागेमध्ये NDRFच्या टीम तैनात करण्यात आल्या. त्याचबरोबर स्थानिक बोटी आणि जीवरक्षकांच्या सहाय्यानं चंद्रभागेवर सुरक्षेची खबरदारी घेतली जाते. तर स्वच्छतेच्या दृष्टीनं मोबाईल टॉयलेटची सोय देखील करण्यात आली आहे. आणि विठू माऊली या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. रामकृष्ण हरी.